नमस्कार मित्रांनो, नरसिंगी किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या आता चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार प्रोलॅप्स ऑफ द युट्रस, GNM सेकंड इयर, GNM थर्ड इयर, मिडवाइफरी अँड गायनेकॉलॉजीमधला इम्पॉर्टंट क्वेश्चन। तर बघूया, प्रोलॅप्स ऑफ द युट्रस म्हणजे काय? तर ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये गर्भाशय त्याच्या सामान्य ठिकाणाहून योनीच्या खालच्या भागात येतो, त्यास प्रोलॅप्स ऑफ द युट्रस असे म्हणतात। गर्भाशय जो आहे युट्रस त्याची जागा सोडून, म्हणजे त्याचे जे ठिकाण आहे ते सोडून खालच्या ठिकाणी येतो, योनीमध्ये खाली येतो, त्यास प्रोलॅप्स ऑफ द युट्रस असे म्हणतात। त्याच्या डिग्रीज आहेत प्रोलॅप्स ऑफ युट्रसच्या डिग्रीज, म्हणजे कुठल्या लेवलला कसा तो खाली येतो। तर फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री, फोर्थ डिग्री। म्हणजे फर्स्ट डिग्रीमध्ये काय, तुमचे गर्भाशय रुग्णाच्या योनीच्या वरच्या भागात येते, त्यानंतर तुमचे गर्भाशय रुग्णाच्या योनीच्या खालच्या भागात येते, तुमचे गर्भाशय रुग्णाच्या योनीतून बाहेर येते, संपूर्ण गर्भाशय योनीच्या बाहेर आलेले असते। याच्यामध्ये अशा ह्या डिग्री आहेत। तर ठीक आहे, त्यानंतर कारणे बघूया आपण। कारणे कोणती आहेत त्याची? बहुप्रसवा, मल्टिपल डिलिव्हरी झालेली लेडीज, वरचेवर लवकर व गरोदरपण, वरचेवर व लवकर गरोदरपण, बाळंतपण होणे, जन्मतः गर्भाशयाची बंधने व स्नायू कमकुवत असतील तर, दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठता किंवा शौचालयात नियमितपणे ताण येणे। थर्ड डिग्री प्रोलॅप्समध्ये बाई गरोदर राहू शकत नाही, सेकंड व फर्स्ट डिग्री प्रोलॅप्समध्ये बाई गरोदर राहू शकते। तर कारणे बघितली, बहुप्रसवा, वरचेवर लवकर गरोदरपण व बाळंतपण होणे, जन्मतः गर्भाशयाची बंधने स्नायू कमकुवत असतील, दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठता किंवा शौचालयाला नियमित ताण येणे। थर्ड डिग्री प्रोलॅप्समध्ये बाई गरोदर राहू शकत नाही, सेकंड व फर्स्ट डिग्री प्रोलॅप्समध्ये बाई गरोदर राहू शकते। चिन्ह लक्षणं कोणती आहे त्याची? तर बाईला जननमार्गातून काहीतरी बाहेर येत आहे याची जाणीव होते, विशेषतः खोकताना, लघवीस आणि शौचास गेले असताना। प्रसूतीसमयी सर्व्हिक्सचा भाग पुढे आलेला दिसतो, मूत्र गळणे किंवा मूत्राशय रिकामा करण्याची अचानक इच्छा होणे, वारंवार मूत्राशय संक्रमण होणे, योनीतून रक्तस्राव, कंबर दुखी असते। चिन्ह लक्षणे, योनी किंवा ओटीपोटात दाब किंवा जडपणा। बाईला जननमार्गातून चिन्ह लक्षणं कसं असणार याची? तर जन्म काहीतरी बाहेर येत आहे याची जाणीव होते, विशेषतः खोकताना, लघवीस आणि शौचास गेले असताना। प्रसूतीसमयी सर्व्हिक्सचा भाग पुढे आलेला दिसतो, ठीक आहे। त्यानंतर मूत्र गळणे किंवा मूत्राशय रिकामा करण्याची अचानक इच्छा होणे, वारंवार लघवीला संक्रमण म्हणजे UTI होणे, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन हे होतं, योनीतून रक्तस्राव, वजायनल ब्लिडिंग होतं, ठीक आहे। कंबर दुखी असते, बॅकएक असतो, योनी किंवा ओटीपोटात दाब किंवा जडपणा, ठीक आहे। योनी किंवा ओटीपोट आहे तिथे दाब किंवा असा जडपणा आलेला असतो, ही चिन्ह लक्षणं असतात। त्यानंतर ह्याचा उपचार काय करायचा आहे? तर थोडक्यात सांगते उपचार। फर्स्ट डिग्री प्रोलॅप्स असेल तर प्रसूतीच्या वेळेस सर्व्हिक्स तर उचलले जाते, फर्स्ट डिग्री प्रोलॅप्स असेल तर प्रसूतीच्या वेळेस सर्व्हिक्स जे आहे ते काय होतं, वर उचललेलं जातं व बाईची स्वाभाविक प्रसूती होते। सेकंड डिग्री प्रोलॅप्स असेल तर गरोदरपणे गोलपेस्त्री बसवतात व प्रसूती समय ती काढून टाकतात किंवा बाईची स्वाभाविक प्रसूती होऊ देतात त्याच्यामध्ये। त्यानंतर जे शल्यविशारद असताना दाखवून शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय स्वाभाविक ठिकाणी व स्वाभाविक स्थितीमध्ये आणले जाते, ठीक आहे। सेकंड डिग्री प्रोलॅप्स असेल तर गरोदरपणे गोलपेस्त्री बसवतात व प्रसूती समय ती काढून टाकतात आणि बाईची स्वाभाविक प्रसूती होऊ देतात। त्यानंतर डॉक्टरांना दाखवून शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय जो आहे तो स्वाभाविक ठिकाणी व स्वाभाविक स्थितीमध्ये आणले जाते। आणि फोर्थ डिग्रीमधला म्हणजे गर्भाशय पूर्णपणे जर खाली उतरला असेल तर तुम्ही हे मेन्शन करा, हे ऐका मी काय म्हणत आहे। तिसरा किंवा चौथा मुद्दा तुम्ही ॲड करू शकता। जर पूर्णपणे गर्भाशय खाली उतरलेलं असेल तर त्याच्यासाठी वजायनल हिस्टेक्टॉमी करतात, ठीक आहे। वजायनल हिस्टेक्टॉमी म्हणजे वजायनाद्वारे जाऊन तो युट्रस कट करून त्याला आपल्या ट्यूब्स असतात, आपल्या फॉलोपियन ट्यूब्स तिथे कट करून ते गर्भपिशवी काढली जाते, त्याला कटिंग केलं जातं वजायनल हिस्टेक्टॉमीने, वजायनामार्फत, आणि मग ते गर्भपिशवी खाली काढली जाते, ही हिस्टेक्टॉमी केली जाते। गर्भपिशवी काढून टाकणे त्याला म्हणतात, ते तुम्ही मेन्शन करा, ठीक आहे। गर्भाशय आता ह्याचं निदान जर करायचं असेल तर आपल्याला वजायनली थोडंसं आपण PV करू शकतो, त्यानंतर सोनोग्राफीद्वारे सुद्धा आपल्याला कळू शकतं,
पण पी बी केल्यानंतर एक्झॅक्टली कळेल की आपल्याला गर्भपिशवी खाली आली, कारण ते लागतं खाली. तर अशा प्रकारे हे तुम्ही निदान करू शकता. त्याच्यानंतर हे उपचार आहेत, तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. मी सांगितलं तसं की पूर्णपणे गर्भाशय खाली आलं तर हिस्टेक्टॉमी हा एकमेव उपाय असतो, ज्याच्यामध्ये गर्भपिशवी ऑपरेशनद्वारे हिस्टेक्टॉमी करून पूर्णपणे डॉक्टर काढतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आजचा होता व्हिडिओ. थोडक्यात मी सांगितलेला आहे प्रोलॅप्स ऑफ द युटरस. तर भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.